महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूरहून मुंबईसाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात यावी अशी मागणी बसपाच्या वतीने करण्यात आली। विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दरवर्षी हजारो अनुयायी मुंबई इथल्या चैत्यभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात। सोलापूर व आसपासच्या भागातून हजारो अनुयायी 5 डिसेंबर रोजी मुंबईकडे प्रस्थान करतील। दरम्यान अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत असून प्रवास सोयीस्कर व सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे मागण्या करण्यात आल्या आहेत। यात विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले। कलबुर्गी सोलापूर मुंबई ही दिनांक 4 ते 5 डिसेंबर रोजी, मुंबई सोलापूर कलबुर्गी ही 6 ते 7 डिसेंबर 2024 रोजी चालवण्याची मागणी करण्यात आली आहे। महिला वर्ग, लहान मुलं आणि वयोवृद्धांकरता स्लीपरचे डबे जोडण्यात यावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे। विशेष गाड्यांना सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात यावा, यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मुंबईला जाण्याची सोय होईल असंही यात म्हटलं आहे। दरम्यान बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या मागण्यांचे निवेदन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांना देण्यात आलं। यावेळी त्यांनी मागण्यांची दखल घेऊन तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी अमरसेन साळवे, शहर युवक अध्यक्ष देवाभाई उघडे, माजी शहर अध्यक्ष शीलवंत करणकाळे, जालिंदर मसलखाम, युवराज बडेकर, महेंद्र कांबळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते। हा उपक्रम यशस्वी झाल्यास अनुयायांना प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि नियोजित होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापुरातून हजारो भीमसैनिक अभिवादनासाठी मुंबईला जात असतात। त्यासाठी सोलापुरातून रेल्वे विभागाने 5 तारखेला गाडी नियोजित केलेली असते, पण ती गाडी सिटिंग असते। तर आम्ही यावेळेस 4 तारखेला व 5 तारखेला आणि मुंबईवरून येताना 6 व 7 तारखेला 2 गाड्याचं नियोजन करण्यास सांगितलं। त्यात स्लीपर कोच गाड्या उपलब्ध कराव्या अशी मागणी आम्ही रेल्वे विभागाच्या वाणिज्य विभागाचे अधिकारी योगेश पाटील यांच्याकडे केली व त्यांनी आमच्या मागणीस प्रतिसाद देत ह्याच्यावर विचार करून अंमलबजावणी करतो असं आश्वासन दिलं।